लाखो रुपयांचे कर्ज फिटले नाही म्हणून सावकार बोलला, बायकोला एक रात्र घरी पाठव. पुढे घडले भयंकर. आर्थिक व्यवहार जपूनच करावे लागतात. उसनवारीप्रमाणेच व्याजाने पैसे देताना आणि घेताना जबाबदारी घेणे आवश्यक असते. काही वेळा गरजेपोटी नाईलाजाने व्याजाने पैसे घेतले जातात. त्याची परतफेड करता आली नाही तर मुदत वाढवून मागितली जाते. पण काही वेळा सावकारी करणाऱ्यांना व्याजाचा पैसा खाऊन माज आलेला असतो. त्यांना माणुसकी उरलेलीच नसते. हे भयानक वास्तव आहे. त्यामुळे हे माजलेले सावकार स्वतःच्या मरणाला आमंत्रण देत असल्याचे दिसून येते. कारवार येथील एका सावकाराने पैसे वसुलीचा तगादा लावलेला होता. यातून धमकावणे व मारहाण करणे असे प्रकारही केले. पण गरजेला आपण पैसे घेतलेले आहेत या विचाराने कर्ज घेणारा काही बोलला नाही. परंतु जेव्हा सावकार म्हणाला, पैसे वसूल करतो, तुझ्या बायकोला पाठवून दे, त्यावेळी मात्र त्याचा संयम संपला. त्याने अत्यंत पद्धतशीरपणे प्लॅन रचून 2 सावकार भावांचा काटा काढला आणि जाळून टाकले. या थरकाप उडवणाऱ्या घटनेचा हा सविस्तर वृत्तांत आहे. पण तत्पूर्वी तुम्ही ही व्हिडिओ पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. सिद्धापूर तालुक्यातील कडगुंडा येथे मंजुनाथ हसलर आणि चंद्रशेखर हसलर हे दोघे बंधू आपल्या कुटुंबासमवेत राहायला आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती सधन असल्याने त्यांना सावकार म्हणून संबोधले जाते. हे दोघे बंधू कोणालाही आपल्याकडील पैसे व्याजाने देत असल्यामुळे त्यांची दहशतही होते. 6-7 महिन्यांपूर्वी चंद्रशेखर हसलर यांनी गावातीलच प्रमोद नायकला मोठी रक्कम व्याजाने दिलेली होती. चंद्रशेखर हसलर आणि प्रमोद नायक हे जवळचे मित्रही होते. त्यामुळे चंद्रशेखर यांनी प्रमोदला त्याच्या आर्थिक अडचणीच्या वेळी पैशाची मदत केली. परंतु मदत केलेल्या रकमेला त्यांनी व्याजही जादा लावलेले होते. त्यातच अलीकडे प्रमोदची परिस्थिती ढासळत गेली असल्यामुळे तो पैशाची परतफेड करू शकला नव्हता. परिणामी चंद्रशेखर यांनी त्याच्याकडे रक्कम परत करण्यासाठी तगादा लावला. एकीकडे हातात काहीच नाही, परिस्थिती बिकट बनलेली. त्यातच पैसे परत करण्यासाठी तगादा लावल्यामुळे प्रमोद चांगलाच वैतागून गेलेला होता पैसे परत मागणाऱ्या चंद्रशेखर सोबत. त्यामुळे त्याची वादावादी होत होती. या वादावादीमध्ये चंद्रशेखरने त्याला मारहाण केल्याने प्रमोद हा चंद्रशेखर यांच्यावर चिडून होता. प्रमोदने चंद्रशेखर यांना काही कारणास्तव पैसे वेळेमध्ये परत देऊ शकत नाही, आणखीन मुदत दे अशी विनंती केली. पण चंद्रशेखर यांना प्रमोदची आर्थिक परिस्थिती समजलेली होती. प्रमोद आर्थिक कारणातून बेजार आहे. त्याच्यावर अनेकांचे कर्ज आहे. तो काही आपल्याला लवकर आपली रक्कम परत देणार नाही याची त्यांना खात्री झाली होती. त्यामुळे त्यांनी त्याला तुझी प्रॉपर्टी मला लिहून दे असा तगादा लावला होता. चंद्रशेखर आपली प्रॉपर्टी हडप करायला बसला आहे हे प्रमोदच्या लक्षात आले. तेव्हा त्याने चंद्रशेखर यांना, मी तुझी रक्कम परत देऊ शकत नाही, तुला काय करायचे ते कर असे सांगून विषय संपवला. या प्रकाराने चिडलेल्या चंद्रशेखरने आपल्या माणसाकरवी प्रमोदला एका ठिकाणी कोंडून घालून चांगला चोप दिला होता. माझी घेतलेली रक्कम मला परत दे, माझी रक्कम बुडवण्याची भाषा करू नकोस, त्याचे परिणाम वाईट आणि गंभीर होतील अशी धमकी दिली. हे सगळे आर्थिक व्यवहारातून चाललेले होते तोवर ठीक होते. पण पैशाचा माज असलेल्या चंद्रशेखरची नियतच बदललेली होती. पैसे परत देण्यास वेळ मागणाऱ्या प्रमोदला त्याने चोप दिला, धमकावले. त्यानंतरही मला माझे पैसे कसे वसूल करायचे ते मला चांगले माहिती आहे. घरामध्ये तुझी देखणी बायको आहे, तिला माझ्याकडे पाठवून दे अशी मागणी केली. तेव्हा मात्र प्रमोदचा संयम संपला. आता याला चांगलाच धडा शिकवायचा असा विचार त्याने केला. त्यासाठी त्याने आपल्या नात्यातील सन्या नायक आणि हेमंत नायक यांची मदत घेण्याचे ठरवले. चंद्रशेखरने आपल्या इज्जतीवर घाला घालण्याचा प्रयत्न केल्याचे प्रमोदने हेमंत आणि सन्या यांना सांगितले. त्यानंतर त्या तिघांनी मिळून आता एक डाव रचला. प्रमोद नायकने बुधवार दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी चंद्रशेखरला फोन करून सांगितले की मी तुमचे पैसे परत देतो, न्यायला या. त्यामुळे दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास चंद्रशेखरने भाऊ मंजुनाथला सोबत घेतले व प्रमोदने बोलावलेल्या ठिकाणी गेले. प्रमोद नायकने त्या दोघांनाही कुंडगुंडा गावापासून लांब होनवार येथील एका निर्जन स्थळी बोलावले होते.
त्या ठिकाणी हसलर बंधू पोहोचताच प्रमोदने आपण अगोदर दारू घेऊ असा आग्रह धरला. नाही होय म्हणत चंद्रशेखर आणि मंजुनाथ हे दोघे दारू पिण्यासाठी तयार झाले. त्यावेळी तेथे अगोदरच सन्या नायक व हेमंत नायक आलेले होते. दारूची पार्टी जोरात करून आपण आपल्यातील वैरवाद मिटवूया, नंतर मी तुम्हाला तुमची रक्कम देतो असे प्रमोदने त्या दोघांना सांगितले. त्यावर चंद्रशेखर व मंजुनाथ यांनीही होकार दिला. प्रमोद, सन्या आणि हेमंत यांनी अगोदरच प्लॅन केलेला होता. चंद्रशेखर आणि मंजुनाथ यांना मारण्यासाठी त्यांना देणार असलेल्या दारूमध्ये विष मिसळलेले होते. त्यामुळे दारू पिताच चंद्रशेखर आणि मंजुनाथ यांना रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. त्या दोघांच्या डोळ्यावर धुंदे आले होते. त्यांना समोरचे काहीच दिसत नव्हते. यात संधीचा फायदा घेत प्रमोद, सन्या आणि हेमंत या तिघांनी मिळून त्या दोघांना जबर मारहाण केली. माझ्या बायकोकडे वाकड्या नजरेने बघतोस काय असे म्हणत त्या दोघांच्या डोक्यामध्ये प्रमोदने मोठा दगड घातला. त्यानंतर बेशुद्ध असलेल्या चंद्रशेखर आणि मंजुनाथ यांना त्या तिघांनी कारमध्ये बसवले. त्यांनी कार कुंडगुंडा गावाकडे न नेता सुरळी मुरके गावाच्या दिशेने नेले. चंद्रशेखर आणि मंजुनाथ यांना विषारी दारू पिल्याने रक्ताची उलटी झाल्याने कारमध्येच त्यांचा मृत्यू झालेला होता. या मृतदेहाची विल्हेवाट लावायची म्हणून वाटेत सन्या आणि हेमंत यांनी नायरा पेट्रोल पंपावरून मोठ्या बाटलीतून पेट्रोल खरेदी केले. सुरळी मुरके गावाच्या हद्दीतील एका नाल्यात त्यांनी कार ढकलून दिली. नंतर त्या कारवर पेट्रोल टाकून पेटवून दिले. गाडीमध्ये असलेले चंद्रशेखर हसलर आणि मंजुनाथ हसलर हे जळून खाक झाले. आता तिघांनाही तिथून काढता पाय घेतला. दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी सकाळी एका अज्ञात व्यक्तीने होन्नावर पोलीस स्टेशनला फोन करून सांगितले की सुरळी मुरकी रस्त्यालगत असणाऱ्या नाल्यामध्ये एक मारुती कार जळलेली असून त्यामध्ये 2 इसमाचे मृतदेह जाळलेले आहेत. ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सिद्धरामेश्वरम यांनी सहकाऱ्यांच्यासह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. कारमध्ये 2 इसमाचे मृतदेह जाळलेले होते. त्यांची ओळख पटवणे गरजेचे असल्याने पोलिसांनी पंचनामा करून माहिती घेण्यास सुरुवात केली. कारच्या नंबर प्लेटवरून मालकाचा शोध घेतला असता ती कार कुंडगुंडा गावातील चंद्रशेखर हसलर यांची असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले. पोलिसांनी या घटनेची माहिती चंद्रशेखर हसलर यांच्या कुटुंबियांना दिली. त्यांचे कुटुंब आणि नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. कारमधील मृतदेह चंद्रशेखर हसलर व त्याचा मोठा भाऊ मंजुनाथ हसलरचे असल्याचे सांगत नातेवाईकांनी आक्रोश केला. मैतांची ओळख पटल्याने पोलिसांनी पंचनामा करून या घटनेचा तपास चालू केला. प्रथमदर्शनी कारचा अपघात झाला असावा. कारने नाल्यामध्ये पडून पेट घेतला असावा. त्यात चंद्रशेखर हसलर व मंजुनाथ हसलर यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला. दोन्ही मृतदेह विच्छेदनासाठी होन्नावर येथे सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला. ही घटना अपघात नोंदवून पोलीस तपास करत होते, परंतु शवविच्छेदनाचा अहवाल मिळाला आणि त्यामध्ये दोघांचा मृत्यू हा अपघात नसून विषारी दारू पिल्याने झाल्याचा उलगडा झाला. मग मात्र पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांच्याकडून माहिती घेण्यास सुरुवात केली. यामध्ये चंद्रशेखर यांनी प्रमोद नायक याला व्याजाने मोठी रक्कम दिलेली होती. त्यातून दोघांची भांडणे झालेली असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी प्रमोदला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चंद्रशेखर सोबत केलेल्या व्यवहाराची माहिती घेतली. त्याने चंद्रशेखर याच्याकडून मोठी रक्कम घेतल्याचे कबूल केले. चंद्रशेखर हे त्यासाठी त्रास देत असल्याने आणि त्यांनी वेगळीच मागणी केल्याने मी चिडून त्यांना विषारी दारू पाजली आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. मृतदेहाची विल्हेवाट लावायची म्हणून त्यांची कार त्यांच्यासह पेटवून दिली आणि पुरावा नष्ट केला अशी कबुली दिली. या घटनेची फिर्याद मयत चंद्रशेखर हसलर याच्या जवळच्या नातेवाईकाकडून घेण्यात आली. त्यावरून चंद्रशेखर वीरभद्र हसलर वय वर्ष 40 आणि त्याचा मोठा भाऊ मंजुनाथ वीरभद्र हसलर वय वर्ष 43 यांच्या खून प्रकरणी प्रमोद नायक वय वर्ष 35, सन्या नायक वय वर्ष 30, हेमंत नायक वय वर्ष 30 या तिघांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता कलम 103(1) याप्रमाणे गुन्हा दाखल केला. संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि विषाची बाटली जप्त केली. या घटनेचा पुढील तपास होन्नावर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सिद्धरामेश्वरम
याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत आहेत.